नमस्कार, मी डॉक्टर संदेश. एक रुग्ण मला म्हणाला, सर पाईल्स फिशर फिशुला म्हणजेच मूळव्याध आणि बगंदर याचं ऑपरेशन होऊनही मला त्याचा त्रास वारंवार होत आहे. डॉक्टरांनी दिलेले औषधे वेळेवर घेतो तरीही मला ऍसिडिटी, अपचन, कॉन्स्टिपेशन हे सर्व प्रकारचे त्रास होत आहेत आणि त्यामुळे माझं मूळव्याध आणि फिशर वारंवार उद्भवत आहे. खूप कंटाळा आला सर, यापासून मला आता कायमची सुटका पाहिजे, काहीतरी मला एक कायमचं सोल्युशन सांगा, असा तो म्हणाला. चला तर मग जाणून घेऊया या सर्व गोष्टी होण्याचं मूळ कारण. आपल्या शरीरामध्ये माइंड गट ऍक्सिस असतो, जो की तुम्ही दीर्घकाळ तणाव, चिंता, भीतीमध्ये राहिल्यास तुमच्या शरीरातील सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमला ऍक्टिव्ह करतो आणि तुमच्या शरीरामध्ये स्ट्रेस हार्मोन रिलीज होतात, कॉर्टिसोल आणि ॲड्रेनल. या सिस्टीमच्या ऍक्टिव्हेशनमुळे तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजेच पाचन क्रिया मंदावते. तसेच पाचन रस ही कमी तयार होतात, म्हणून ऍसिडिटी व जडपणा येतो आणि आतड्यांची हालचाल ही मंद होते, म्हणजे पेरिस्टाल्सिस मुवमेंट मंद होते. त्यामुळे कडक मल तयार होते, म्हणजेच कॉन्स्टिपेशन होतं. कॉन्स्टिपेशन वारंवार झाल्याने तुमच्या गुदद्वारातील नसांमध्ये तणाव निर्माण होतो आणि त्या नसांना फुगवटा येतो, त्यालाच आपण पाईल्स असे म्हणतो. आणि वारंवार कडक मल गुदद्वारातून पास होत असताना तिथे तणाव निर्माण होऊन तिथे फट निर्माण होते, त्याला आपण फिशर म्हणतो. आणि त्या फटेमध्ये वारंवार इन्फेक्शन होऊन तिथे नळीसारखा मार्ग तयार होतो, त्याला आपण फिशुला म्हणतो. तर आता तुम्ही म्हणाल की मग औषधं काम का करत नाहीत? तुम्ही जे अँटासिड, लॅक्झेटिव्ह घेता ते तुमची तात्पुरती ऍसिडिटी किंवा तुमचं कडक झालेलं मल बाहेर काढण्यासाठी मदत करतील. पण जर हे सगळं होण्यामागचं कारण जर स्ट्रेस असेल, तुम्ही घेताय तो तणाव, भीती, चिंता असेल, तर माइंड गट ऍक्सिस यामुळे ऍक्टिव्ह होणार आणि ती नर्वस सिस्टीम वारंवार ऍक्टिव्ह होत राहिली तर तुमची पाचनक्रिया मंद होत राहील आणि अशी लक्षणं तुम्हाला वारंवार होतील. तर याचं फायनल सोल्युशन काय आहे की स्ट्रेस कमी करणं. तर तुम्ही म्हणाल की सर खूप प्रयत्न करतोय, डोक्यातले विचार हटतच नाहीये, चिंता, टेन्शन कमी होतच नाहीये, तर त्यासाठी आम्ही काय करावं? तर होमिओपॅथिक ट्रीटमेंट तुमच्या डोक्यातील विचार, चिंता, स्ट्रेस सर्व कमी करण्यासाठी तुम्हाला खूप चांगली मदत करेल आणि तुमचे पाईल्स फिशर, फिशुला सर्जरी विरहित कमी करण्यासाठी तुम्हाला मदत करेल. त्यामुळे तुमच्या जवळच्या होमिओपॅथिक डॉक्टरला भेट द्या आणि पाईल्स फिशर पासून कायमची सुट्टी मिळवा. धन्यवाद.